सोन्याची झळाळी. वा. तुकारामासारखे धंदे बुडवू नकोस विठ्ठला, तुकारामासारखे भक्तांचे धंदे बुडवू नकोस विठ्ठला. वारकऱ्यांना आता आयुर्वेदिक औषधं विकायला शिकव. वारकऱ्यांना आता आयुर्वेदिक औषधं विकायला शिकव. तू अशी युगान युगे फुकट घालवू नकोस विठ्ठला. विठ्ठला तू युगान युगे अशी फुकट घालवू नकोस. स्वतःसाठी 4 पैसे कमवायला शिकणं जरा विठ्ठला, शिकणं जरा विठ्ठला. अगदी सुनील तांबेजींनी म्हटलं होतं ते अगदी खरं आहे की आमच्या गझलांना एका शेर मागे टाळ येतात, पण तुमच्या एका ओळीला टाळ येतात, एका ओळीला टाळ. आणि एक वेगळा विचार होता कवितेत. सर, ह्याच वेगळ्या विचाराचा आता मुद्दा निघाला, तर मला विचारायचंय, नवी गझल किंवा नव्या कविता आणि या आधी ज्या कविता व्हायच्या त्यामध्ये काय फरक आहे? चांगल्या होत की कुठेतरी वाईट होत चालल्या कविता? कविता वाईट किंवा चांगली नसते, कविता ही चांगलीच असते. आणि नवनवीन माणसं जेव्हा ऐकतात तेव्हा नवनवीन प्रवाह, नवनवीन शब्द घेऊन येतात. खरं तर आपली बोली, आपली भाषा जी आहे ती अशीच अनेक बोलींचा वेगवेगळे प्रवाह, नवनवीन प्रवाह घेऊन आलेली आहे आणि ती पुढे प्रवाह केलेली आहे. हा महाराष्ट्राचा जो सगळा कारवा आहे, आपण ज्यांच्याविषयी बोलतो, किती मोठी माणसं होऊन गेली. आणि एवढ्या सगळ्या मोठ्या माणसांनी लिहिल्यानंतर सुद्धा खूप गोष्टी लिहायच्या राहून गेल्यात. ती लिहिणारी, नवीन नवीन कल्पना घेऊन येणारी माणसं आज महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे आदित्य आता आपल्यासमोर त्यांनी कविता मांडली. युद्धानंतरचे म्हणजे युद्ध आम्ही पाहिलेलं नाही आमच्या पिढीने. खरं तर आता युद्धजन्य परिस्थिती सगळीकडे निर्माण होते, पण पहिलं युद्ध, दुसरं महायुद्ध आपल्या पिढीने पाहिलं नाहीत. पण युद्धानंतरच्या व्यथा तो मांडू शकतो, ही ताकद आहे नव्या शब्दांची. आणि मग ह्या नव्या पिढीचं जे आहे ना, ही जी आता नवीन पिढी आली आहे, ती कविता किंवा गाणं किंवा ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांचा पॅटर्न वेगळा आहे, त्यांची वाचनाची पद्धत वेगळी आहे, त्यांची माध्यमं वेगळी आहेत. आपण प्रयत्न केला पाहिजे. मला असं नेहमी वाटत असतं की आपण त्या प्रवाहाशी जोडलं गेलो पाहिजे. त्यामुळे प्रयत्न करायचा असेल तर आम्ही केला पाहिजे, लिहिणाऱ्यांनी केला पाहिजे की आपण नवीन प्रवाहाबरोबर आहोत की नाही, आम्ही काही नवीन लिहितोय की नाही. मी तुला सांगतो, सांगलीमध्ये असे गृहस्थ आहेत, सदानंद कदम. खूप वर्ष त्यांची माझी भेट नाही, अलीकडे त्यांचं पुस्तक आलं. त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या अनेक लेखक, साहित्यिक, कलावंतांचे त्यावेळी, ज्यावेळी ते तिकीट लावून कार्यक्रम करायचे, त्यावेळी ह्यांनी लपून छपून रेकॉर्डिंग केलेले कार्यक्रम आहेत. ती क्रेज होती. महाराष्ट्रामध्ये साहित्यिकांना भेटायला लोक तिकीट काढून पाहायला जायचे. म्हणजे वपूचा किस्सा तुम्हाला सांगतो. पुण्यात आम्ही प्रदर्शन भरवलं, उद्घाटनाला वपूंना बोलवलं आणि आमचा अंदाज चुकला. स्टेज 1.5 फुटाचा होता, गर्दी इतकी झाली. ते म्हणाले, अहो मागचे म्हणाले आम्हाला दिसत नाहीत वपू. आम्हाला त्या 1.5 फुटी स्टेजवर मोठा टेबल मांडावा लागला. पुन्हा त्या टेबलावर 2-3 टेबल मांडून त्याच्यावर वपून बसवावं लागलं. आणि त्या कार्यक्रमाला, त्या गर्दीच्या शेवटच्या टोकात मला दिसत होतं पण मी काही करू शकत नव्हतो. पोलीस आले होते गर्दी कंट्रोल करायला. शेवटच्या टोकाला जाळीवर उभं राहून कोण ऐकत होतं तो कार्यक्रम? सुहास शिरवळकर. ही महाराष्ट्राची परंपरा आहे, ही परंपरा आहे. आणि ह्याच परंपरेत आमचे पुढचे कवी मी आमंत्रित करतो, पांडुरंग जाधव. मी पांडुरंग जाधव यांना सांगतो की तुमची आणखीन एक दमदार, मला वाटतं गझलेचा विषय निघाला तर गझल, तुमची गझल ऐकूया. निश्चित.